नमस्कार. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेमध्ये निर्भळ यश मिळाल्यानंतर नेमका भारतीय संघाचा दौरा कुठे असणार आहे याचा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलेला असणारच. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे. आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट विश्वातील महत्त्वाचे अपडेट, खेळाबद्दल, क्रिकेटबद्दल माहिती, खेळाडूंबद्दल माहिती, भारतीय संघाचे नियोजित दौरे, भारतीय संघात कोणाची निवड झाली, त्याचप्रमाणे क्रीडा विश्वातील इतर अनेक घडामोडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात मिळतील. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली आहे आणि ही निवड पहिल्या कसोटीसाठी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला कोणत्या दिवशी मॅच खेळायची आहे, 15 सदस्यीय संघ नेमकं कसा आहे, कर्णधार आणि उपकर्णधार नेमका कोण आहेत याची इत्यंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आलं चॅनल सबस्क्राईब करा. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली आहे. पहिला म्हणजेच भारताला 4 दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे, जो 7 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. 7 ऑगस्ट ते 7, 8, 9, 10 ऑगस्टपर्यंत हा सामना 4 दिवसांचा असणार आहे, सराव सामना असणार आहे. त्यानंतर खरी कसोटी सामना सुरुवात होणार आहे. 15 ऑगस्टला पहिली कसोटी गॅले इथं स्टेडियममध्ये पार पडणार आहे. दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून SSC कोलंबो मैदानावरती पार पडणार आहे. भारतीय संघ अत्यंत तुल्यबळ आहे, त्यामुळे श्रीलंकेला सहज शक्य विजय प्राप्त होऊ देणार नाही. ऑलराऊंडर, जलदगती गोलंदाज, फिरकी गोलंदाज, महत्त्वाचे बॅट्समन असा संघ एकदम समतोल आहे. भारतीय संघ हा पुढील प्रमाणे: शुभमन गिल हा कर्णधार असणार आहे आणि KL राहुल उपकर्णधार असणार आहे. यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून असणार आहे. साई सुदर्शन याचा फिटनेसवरती अवलंबून असणार आहे. ध्रुव जुरेल यष्टीरक्षक असणार आहे. रवींद्र जडेजाचे खूप दिवसांनी भारतीय संघात पुनरागमन झालेले आहे कसोटी सामन्यामध्ये. कुलदीप यादव फिरकीपटू, मानव सुतार फिरकीपटू, जसप्रीत बुमराह याच्यासुद्धा फिटनेसवरती अवलंबून जाणार आहे, खेळवायचं की नाही खेळवायचं. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा गोलंदाज, गुरनूर ब्राल, देवदत्त पट्टीगल फलंदाज म्हणून आणि सारांश जैन या नवा चेहऱ्याला भारतीय संघात संधी मिळाली, जो चेहरा IPLमध्ये आपल्याला दिसलेला नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप अत्युत्तम चांगली कामगिरी त्याने केलेली ऑफ स्पिन गोलंदाज आहे. याची माहिती देणार पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर देणार आहे. नेमकं हा खेळाडू कोण आहे, अजून IPLची एकही मॅच न खेळणारा खेळाडू आपल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत तो भारतीय संघाची कसोटी कॅप घेत आहे, म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. अशा रीतीने 15 सदस्यीय संघ असणार आहे. साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह या दोघींचा विषय असा आहे की फिटनेस चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्यांचा संघ निवडीसाठी हे केलं जाईल, विचार केला जाईल. जर दोघांनी फिटनेस व्यवस्थित राहिली आणि कधी इंज्युअर्ड, कारण खूप दुखापतीतून सावधून त्यांची निवड झालेली आहे, पण जर फिटनेस चाचणीमध्ये यशस्वी नाही झाली तर त्यांना खेळवण्यात येणार नाही. त्यामुळे हे 2 नावं वगळता बाकी सगळ्यांची फिटनेस चाचणी झालेली आहे, ते व्यवस्थित खेळणार आहे. त्यामुळे साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह प्रत्यक्ष अंतिम 11मध्ये खेळतात की नाही हे प्रत्यक्ष मॅचच्या दिवशीच आपल्याला समजून जाईल. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितले आहे की श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली आहे. 7 ऑगस्टला त्यांना पहिला 4 दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे. पहिली कसोटी 15 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून सुरुवात होईल. अत्यंत तुल्यबळ संघ निवडलेला आहे. संघ निवडीमध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाही आहे, एकदम भारी. म्हणजे श्रीलंका संघाला विजय मिळवणं फार कठीण असणार आहे. सलामवीर, मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डर गोलंदाजीचा क्रम अत्यंत जबरदस्त आहे. प्रसिद्ध कृष्णा फॉर्ममध्ये, मोहम्मद सिराजसुद्धा फॉर्ममध्ये, गुरनूर ब्रालने सुद्धा इंग्लंडचा झिम्बाब्वेचा दौरा केलेला आहे. त्यामुळे जलदगती मारा फार उत्कृष्ट पद्धतीने आहे आणि देवदत्त पट्टीगल देखील इंडिया A कडून खेळताना चांगली कामगिरी करत आहे. साई सुदर्शन देखील इंडिया A कडून खेळताना चांगली कामगिरी करत आहे, त्याचमुळे त्यांची निवड झालेली आहे. आणि मानव सुतार देखील अत्यंत उत्तमरित्या फिरकी गोलंदाज करतोय, त्यामुळे त्याला सुद्धा संघ निवडीमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सारांश जैन हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप नावाजलेला खेळाडू आहे, त्यामुळे त्याची देखील निवड झालेली आहे. प्रत्यक्ष अंतिम 11मध्ये संधी मिळते का नाही मिळते हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.
पुढच्या व्हिडिओच्या मध्ये आपण सांगणार की नेमकं सारांश जैन कोणत्या संघाकडून खेळतो, हा खेळाडू कुठल्या राज्याचा आहे, याची इत्यंभूत माहिती देणारा पुढचा व्हिडिओ असेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या मधून आपण सांगितलेलं आहे की श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड कशी असणार आहे, कर्णधार कोण आहे, उपकर्णधार कोण आहे आणि सहज शक्य भारताला नमवणं फार कठीण असणार आहे. कसोटी सामन्यामध्ये अत्यंत तुल्यबळ असा संघ भारतीय संघाचा हा स्टाफ आहे. 15 सदस्यीय संघ निवडलेला आहे. त्यामुळे श्रीलंकेला सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाही. श्रीलंका संघ श्रीलंकेत खेळत आहे, त्यामुळे तिथे खेळपट्ट्या एक तर फलंदाजीसाठी पोषक असतात किंवा फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असतात. त्यामुळे सामने अटीतटीचे होणार आहे, नक्कीच एकतर्फी होणार नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या मध्ये आपण श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड कशी याची इत्यंभूत माहिती दिलेली आहे. पुढच्या सामन्यामध्ये आपण सारांश जैन हा कोणत्या राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो ती इत्यंभूत माहिती आपण देणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.